माझं नाव श्रेया आहे. मी प्रचंड कंबरदुखीने अक्षरशः तडफडत होते. अंग हलवण्याचीही ताकद उरली नव्हती आणि माझा मुलगा जयदीप आणि सून आरोही मात्र आपल्या खोलीत एसी लावून शांत झोपले होते. माझी अवस्था इतकी बिकट झाली होती की मला स्वतःसाठी काहीच करता येत नव्हतं. या घरात मी फक्त एक ओझा आहे हे मला चांगलंच माहीत होतं. पण जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा भीत भीत मी जयदीप आणि आरोहीला हाक मारली. सुरुवातीला त्यांनी माझी हाक दुर्लक्षित केली. मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तेव्हा आरोही रागाने बाहेर आली आणि मुद्दाम गरम पाणी माझ्या अंगावर ओतून निघून गेली. माझी काहीच चूक नसताना मी जळजळीत वेदनांनी किंचाळत होते. माझ्या किंकाळ्या ऐकून शेजारीन धावत आली. मला पाहून तिच्या डोळ्यात करुणा दाटली. तिने जयदीप आणि आरोहीला प्रश्न विचारले, पण दोघांनीही खोटं बोलून वेळ मारून नेली. शेजारणीनं ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि मला रुग्णालयात नेलं. मी 3-4 दिवस तिथेच वेदनांमध्ये पडून होते. त्या दरम्यान माझी मुलगी दीप्ती लंडनहून भारतात आली. ती येताच जयदीप आणि आरोहीच्या आयुष्यात अडचणींची मालिका सुरू झाली. 22 जूनचा कडक उन्हाळ्याचा दिवस होता. रात्र झाली होती. कच्च्या विटांचं घर शांततेत बुडालं होतं. जवळजवळ सगळ्या खोल्यांचे दरवाजे बंद होते. पण एका खोलीतून एसीचा मंद आवाज येत होता. तो जयदीप आणि आरोहीचा खोलीचा होता. थंडीत आरामात झोपलेले ते दोघे हे विसरले होते की या घरात त्यांची वृद्ध आई आहे. मला अंगणातल्या जुन्या चारपाईवर झोपवलं होतं. माझे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. ते केवळ वयामुळे नव्हे तर परिस्थितीमुळे आणि आपल्याच माणसांनी दिलेल्या वेदनांमुळे. सुखी आणि निरोगी लोक तर म्हातारपणातही तरुण दिसतात. मीही कधी काळी सुंदर आणि तंदुरुस्त होते. लग्नानंतरही आयुष्य चांगलं होतं. मुलं मोठी झाली. सगळे माझ्या रूपाची स्तुती करायचे. पण जयदीपचं लग्न झालं आणि आरोही घरात आली. तेव्हापासून काळजी आणि त्रासाने माझं आयुष्य व्यापून टाकलं. मला वेळेआधीच म्हातारी आणि आजारी केलं. मोठा आजार नसतानाही वेदनांनी मला घेरलं होतं. माझा चेहरा सुरकुत्याने भरलेला होता. कंबरदुखीमुळे मी अक्षरशः तडफडत होते. माझी काळजी घेणारं कोणीच नव्हतं. वेदनांमुळे श्वासही तुटक तुटक येत होता. मी कूस बदलायचा प्रयत्न करत होते, पण अशक्तपणा आणि वृद्धत्वामुळे तेही शक्य होत नव्हतं. जणू कुणीतरी माझ्या सगळ्या हाडांना एकाच वेळी मोडून टाकलं होतं. माझी अवस्था पाहून एखादा अनोळखी माणूस सुद्धा द्रवून गेला असता. अंगावर घालायला नीट कपडेही नव्हते. अनेक दिवसांपासून मी त्याच कपड्यात होते. कपडे मळले होते, पण कुणी माझ्याकडे पाहिलंच नव्हतं. माझ्या वेदना, माझं अस्तित्व सगळंच या घरात निरर्थक ठरलं होतं. या कपड्यांमुळे मला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. माझा मुलगा जयदीप आणि सून आरोही माझी अवस्था नीट जाणूनही पूर्णपणे अनभिज्ञ असल्यासारखे वागत होते. ज्या मुलाला मी लाडाने प्रेमाने वाढवलं त्यानेच आज माझ्याकडे पाठ फिरवली होती. माझी काळजी त्याला उरलेली नव्हती. मी त्याला असे संस्कार दिले नव्हते. मोठ्यांचा मान राखायला, आई वडिलांचा आदर करायला मीच त्याला शिकवलं होतं. तरीही तो इतका निष्काळजी कसा झाला हे मला कळत नव्हतं. त्याला ना माझी किंमत उरली होती ना माझ्या वेदनांची चिंता. तो पत्नी समवेत खोलीत बंद होता आणि मला काय होत आहे याची साधी जाणीवही त्याला नव्हती. बराच वेळ मी वेदना सहन करत होते, पण रात्री उशिरा दुखणं असह्य झालं तेव्हा नाईलाजाने मी जयदीप आणि आरोहीला हाक मारली. त्यांनी येऊन मला पाहावं, थोडी मदत करावी म्हणून. मुलाला हाक मारताना माझा आवाज थरथरत होता. वेदना आणि अस्वस्थतेमुळे डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ही वेदना मला बराच वेळ जाणवत होती, पण भीतीपोटी मी त्याला आधी बोलावलं नव्हतं. मी माझ्याच मुलाला इतके घाबरू लागले होते की अगदी लहान सहान अडचण सुद्धा त्याला सांगू शकत नव्हते. आणि ही तर फार मोठी अडचण होती. मी म्हणाले, जयदीप बाळा, मला औषध दे, फार दुखतंय. अनेक वेळा हाक मारल्यावर माझा आवाज अखेर आरोहीच्या कानावर गेला. मुलगा आला नाही, पण काही वेळाने अनिच्छेने दार उघडून आरोही बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की रात्रीच्या वेळी माझं बोलावणं तिला अजिबात आवडलं नव्हतं. पण माझी परिस्थितीच तशी होती. अन्यथा मी कधीच त्यांना त्रास दिला नसता. जयदीप खोलीत गेल्यावर मी कधीही त्याला बोलावत नसे. कितीही गंभीर प्रसंग आला तरी मी थांबवून त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहिजे. आरोहीच्या चेहऱ्यावरची चिडचिड मला स्पष्ट दिसत होती. तिने रागाने माझ्याकडे पाहिलं, कमरेवर हात ठेवून काही कटू शब्द बोलले आणि स्वयंपाकघराकडे गेली. तिचे शब्द मनाला बोचणारे होते. काय झालं या वयात? रात्रीच्या वेळी आम्हाला का त्रास देतेस? आम्ही किती शांत झोपलो होतो, माहीत आहे का? तिचं बोलणं ऐकून माझं रडू आणखी वाढलं. काही क्षणांनी आरोही स्वयंपाकघरातून उकळतं पाणी पातेल्यात घेऊन आली. मला वाटलं ती कदाचित औषधासाठी काहीतरी घेऊन आली असेल. मनाला क्षणभर दिलासा मिळाला, पण तिने तेच उकळतं पाणी माझ्या अंगावर ओतलं आणि माझं संपूर्ण शरीर हादरून गेलं. तोंडातून भीषण किंकाळी फुटली. जणू एखाद्या जिवंत माणसाला आगीत झोकून दिलं असावं अशी ती वेदना होती. डोळे मिटत चालल्यासारखे वाटत होते आणि संपूर्ण अंग जळजळीत तापाने भरून गेलं होतं.
उकळत्या पाण्यामुळे त्वचा भाजली गेली आणि अंग थरथर कापू लागलं. मी जमिनीवर कोसळून वेदनाने तडफडू लागले. माझ्या किंकाळ्या ऐकून जयदीपही खोली बाहेर आला, पण तो दूर उभा राहिला. त्याने ना पत्नीला काही विचारलं ना तिला थांबवलं. माझ्यावर उकळतं पाणी का ओतलं याचं साधं कारणही त्याने जाणून घेतलं नाही. मध्यरात्रीच्या किंकाळ्यांनी शेजारपाजारचे लोकही जमा झाले. माझी अवस्था पाहून सगळे हादरले. ते जयदीप आणि आरोहीला विचारू लागले की श्रेयाची अशी अवस्था कशी झाली, पण त्या दोघांनीही सरळ खोटं बोलून सगळ्यांची दिशाभूल केली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की माझ्याच हातून चुकून अंगावर पाणी सांडलं. मी तेव्हा हळूहळू शुद्ध हरपत होते. तरीही मुलगा जयदीप आणि सून आरोही यांनी बोललेली ती खोटी कथा माझ्या कानांवर पडली होती. खरं काय आहे हे कोणालाही कळू दिलं गेलं नाही. मी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेले होते. तेव्हाच आमच्या शेजारच्या सुरेखा पुढे आल्या. माझी अवस्था पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. थरथरत्या हातांनी त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला फोन केला, कारण मला पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली होती. सुरेखा फारच सोज्वळ आणि माणुसकी जपणारी स्त्री होती. माझ्या मुलाचं लग्न होण्याआधी ती आमच्या घरी नेहमी येत असे, पण नंतर तिचं येणं कमी झालं, कारण जयदीप आणि आरोहीला ते आवडत नव्हतं. ते दोघं मला रुग्णालयात नेण्याच्या विरोधात होते आणि पुन्हा पुन्हा तीच खोटी गोष्ट सांगत होते. पण सुरेखाला सत्याची कल्पना होती. माझ्याशी त्यांचं वागणं कसं आहे हे तिने अनेकदा पाहिलं होतं. रुग्णवाहिका येईपर्यंत माझ्या वेदनांनी संपूर्ण घर दुमदुमून गेलं होतं. तरीही आरोहीच्या चेहऱ्यावर कसलीही हळहळ दिसत नव्हती आणि जयदीपच्या चेहऱ्यावर आईच्या यातनेची जराही खंत नव्हती. काही वेळातच आरोही दडपून हसू लागली, तर जयदीप अनभिज्ञपणे उभा राहिला. तो आईच्या किंकाळ्यांपेक्षा पत्नीच्या नाराजीला अधिक घाबरत होता. सुरेखाने धैर्य दाखवलं आणि मला रुग्णालयात घेऊन गेली, कारण तिला माझी फार कीव आली होती. ज्यांनी यायला हवं होतं ते कोणीच आलं नाही. मी माझ्या मुलासुनेबद्दल बोलत होते. रुग्णालयाची खोली शांत आणि सुनसान होती. अधूनमधून माझ्या उचक्या शांततेत घुमत होत्या. डॉक्टर आणि परिचारिका घाईघाईने उपचार करत होते. त्यावेळी मी प्रचंड वेदनेत होते. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषावर झुलत होते. तरीही माझ्या डोळ्यात एकच प्रश्न ठाण मांडून होता, माझा मुलगा मला भेटायला येईल का? पण तो रुग्णालयाच्या दारापर्यंतही आला नाही. माझे डोळे हळू उघडत होते आणि वारंवार दरवाजाकडे वळत होते. लग्नाआधी तो मला मान देत असे, काळजी घेत असे, पण आता तो पत्नीच्या मर्जीपुढे नतमस्तक झाला होता. शेजाऱ्यांना सत्य कळेल या भीतीनेच ते दोघे वागत होते, कारण समाजात बदनामी होईल याची त्यांना चिंता होती. रुग्णालयात 4 दिवस उलटले, तरीही जयदीप मला भेटायला आला नाही. माझ्या थकलेल्या नजरा दरवाजाकडे लागून राहिल्या, पण तो दिसलाच नाही. का कोण जाणे, तो माझ्यापासून इतका दूर गेला होता. तरीही मी त्याची वाट पाहत होते. कदाचित हीच आईची माया असावी. मोठ्या कष्टाने परिश्रमाने मी त्याला वाढवलं, तेही एकटीने. त्याच्या लहानपणीच माझ्या पतीचं निधन झालं होतं. मुलाला कधीही कसली कमतरता जाणवू दिली नाही. त्याच्यासाठी मी दुसरं लग्नही केलं नाही. पण पत्नीच्या प्रेमात तो इतका अंध झाला की वृद्ध आईलाही विसरला. मला भेटायलाही आला नाही. त्याला माझी काळजी नव्हती का? माझा जीव धोक्यात असू शकतो याची जाणीवही त्याला झाली नाही का? त्याच्या मनात थोडीशी तरी करुणा जागी झाली नाही का? त्या सगळ्या काळात फक्त सुरेखाच माझ्यासोबत होती, माझी सेवा करत होती. इतकंच नव्हे तर सगळा खर्चही तीच उचलत होती. माझ्यामुळे सुरेखाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं, पण सुरेखा खरोखरच एक सज्जन स्त्री होती. ती हे सगळं केवळ माणुसकीपोटी करत होती. कधी माझ्यासाठी खाणं पिणं घेऊन येई, तर वेळेवर औषधही देत असे. मला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची तिला सतत काळजी होती. केवळ शेजारीपणाचं नातं असलेली एक अनोळखी स्त्री माझ्यासाठी सर्व काही करत होती. पण ज्याने माझ्याजवळ असायला हवं होतं तो मात्र कुठेच नव्हता. माझा मुलगा जयदीप एकदाही मला पाहायला रुग्णालयात आला नाही, कारण त्याच्या पत्नीने त्याला तसं करू दिलं नव्हतं आणि तो तिच्या इच्छेपुढे नमला होता. रुग्णालयात मला 4 दिवस झाले, तरीही जयदीपला माझी जाणीवही झाली नाही. 5व्या दिवशी मात्र एक उंच तरुण मुलगी मला भेटायला आली आणि ती दुसरी कोणी नसून माझी स्वतःची मुलगी दीप्ती होती, जी शिक्षणासाठी लंडनला गेली होती. तिला माझ्या अवस्थेची बातमी कशी कळली होती हे मला माहीत नव्हतं, पण जेव्हा तिने रुग्णालयात मला भाजलेल्या अवस्थेत पाहिलं तेव्हा ती जोरात किंचाळली. ती माझी लाडकी मुलगी होती. धावत येऊन तिने मला मिठीत घेतलं आणि माझे भाजलेले हात आपल्या हातात धरून मला धीर दिला की आता ती आली आहे आणि मी एकटी नाही. आईची अवस्था पाहून ती जोरजोरात रडू लागली. तिला इतक्या दिवसांनी पाहून मला खूप समाधान वाटलं. माझ्या हालापेक्षा पाहून ती खूप दुःखी आणि संतप्त झाली होती, कारण तिला भाऊ आणि बहिणींकडून अशा वागणुकीची अपेक्षाच नव्हती. मी कधीही तिला त्यांच्या वर्तनाबद्दल काही सांगितलं नव्हतं. दीप्ती कमकुवत किंवा असहाय्य नव्हती. ती सुशिक्षित आणि आत्मविश्वासू स्त्री होती.
अनेक वर्षानंतर आईला अचानक भेट द्यायला ती आली होती, पण शेजाऱ्यांकडून तिला समजलं की तिची वृद्ध आई रुग्णालयात असून तिला गंभीररित्या भाजलं गेलं आहे. तेव्हा ती थेट रुग्णालयात धावली. ती घरात जाऊन भाऊ वहिनीला भेटायलाही थांबली नाही. ती माझे हात धरून रडत होती आणि पुन्हा पुन्हा विचारत होती, आई त्यांनी तुझ्यासोबत असं का केलं? आणि तुला इतका त्रास होत असताना तू मला कधी का काही सांगितलं नाहीस? डोळ्यात पाणी आणून मी तिला सांगितलं की मी तुझं शिक्षण बिघडवू इच्छित नव्हते. तू लंडनला शिकायला गेली होतीस आणि घरच्या अडचणी सांगून तुझं लक्ष विचलित करायचं नव्हतं. दीप्ती रागाने म्हणाली की वहिनीने तुझ्यासोबत फार वाईट केलं. आता मी त्यांना सोडणार नाही. तिच्या डोळ्यातला संताप आणि जिद्द पाहून मला क्षणभर भीती वाटली. मी तिला समजावलं की असं बोलू नकोस. मी ठीक आहे, मी जिवंत आहे, हेच महत्वाचं आहे. पण ती म्हणाली, तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. ज्यांनी तिच्या आईला इजा केली आहे त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असा तिचा ठाम निश्चय होता. एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय ती शांत बसत नसे. माझी मुलगी दीप्ती लंडनमध्येच विवाहबद्ध झाली होती आणि तिथेच ती आपला व्यवसाय सांभाळत होती. लंडनमध्ये ती एक यशस्वी व्यावसायिका महिला म्हणून ओळखली जात होती. ती माझ्या पलंगाच्या कडेला बसून ओक्साबोक्शी रडत होती. जेव्हा तिने आपले हात माझ्या भाजलेल्या हातांवर ठेवले तेव्हा तिच्या अंगात शहारा दौडून गेला. इतक्या वर्षानंतर माझ्या डोळ्यांसमोर माझी मुलगी दिसताच माझा संयम सुटला आणि मीही जोरजोरात रडू लागले. बराच वेळ आम्ही दोघी आई मुलगी अश्रूंमध्येच हरवून गेलो. मन हलकं झाल्यावर ती माझ्या कानाशी झुकून म्हणाली, आई काळजी करू नकोस. आता मी आली आहे. मी तुझी पूर्ण काळजी घेईन. कोणीही तुला पुन्हा त्रास देऊ शकणार नाही. मला तुला या अवस्थेत पाहून किती वेदना होत आहेत याची तुला कल्पनाही नाही. पण आता बस. तू कधीच मला काही सांगितलं नाहीस आणि एकटी सगळं सहन केलंस. देवाने योग्य वेळी मला इथे पाठवलं, नाही तर तुझी काळजी घ्यायला कोणीच उरलं नसतं. तेव्हा बाजूला उभी असलेली सुरेखा एक दीर्घ श्वास सोडून मोकळी झाली. जणू आता माझ्या संरक्षणासाठी कोणीतरी आलं आहे याची तिला खात्री वाटली. काही क्षणातच डॉक्टर तपासणीसाठी आले. भाजल्याच्या जखमा, संसर्गाची भीती आणि माझ्या अशक्त हाडांवर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांनी सगळं दीप्तीला सांगितलं. ते ऐकून तिचा संताप अधिकच वाढला आणि ती पुन्हा पुन्हा रडू लागली. माझ्या शरीरावरच्या वेदनांचे ठसे अजूनही स्पष्ट होते. दीप्ती माझ्याजवळ असूनही माझ्या नजरा मात्र वारंवार दरवाजाकडे वळत होत्या आणि मी अजूनही अस्वस्थपणे माझ्या मुलाचीच वाट पाहत होते. माझी मुलगी मनापासून माझी काळजी घेत होती, तरीही माझं मन त्या हरवलेल्या मुलाकडेच लागून राहिलं होतं, जो निष्काळजीपणाच्या वाटेवर भरकटला होता. तो मात्र मला पाहायला एकदाही आला नव्हता. फोन करूनही चौकशी केली नव्हती. आई जिवंत आहे की नाही याची साधी खात्रीही त्याने केली नव्हती. जवळजवळ 15 दिवस माझ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि दीप्ती अखंड माझ्याजवळ होती. तिने सुरेखाचे मनापासून आभार मानले, कारण ती येईपर्यंत सुरेखाच प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर होती आणि तिने माझी खूप सेवा केली होती. त्यानंतर दीप्तीच माझी पूर्ण काळजी घेत होती. तिच्या येण्याने मला मोठा आधार मिळाला. रुग्णालयातून सुटका झाल्यावर ती मला थेट घरी घेऊन आली. आम्ही घरात पोहोचलो तेव्हा संपूर्ण वस्ती दारात जमलेली होती. सगळ्यांच्या डोळ्यात प्रश्न होते, पण ओठांवर शांतता होती. माझी मुलगी मला सरळ घरात घेऊन गेली आणि माझ्या खोलीकडे वळली. खोलीत पाऊल टाकताच ती स्तब्ध झाली, कारण सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं आणि अनेक दिवस स्वच्छता न झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. ते खरंच होतं, कारण माझी अवस्था अशी नव्हती की मी स्वतः खोली आवरू शकेन. दुसरीकडे जयदीप आणि आरोही मात्र आपल्या खोलीत एसी सुरू ठेवून निवांत झोपले होते. जणू त्यांना कुठलीही चिंता नव्हती. दुपारची वेळ होती आणि ते दोघं नेहमीप्रमाणे त्यावेळी झोपलेले असत. त्यांची खोली मात्र नीटनेटकी आणि स्वच्छ होती. ती खोली महागड्या फर्निचरने सजवलेली होती. दीप्तीने भावाच्या खोलीचं दार जोरात ढकललं आणि संतापाने आत शिरली. अचानक तिला घरात पाहून जयदीप आणि आरोही दोघेही चकित झाले. दाराच्या मोठ्या आवाजाने ते दोघे दचकून उठले. दीप्तीने संतापाने वहिनीला सुनावलं की आईवर केलेल्या प्रत्येक अन्यायाचा जाब मी तुझ्याकडून घेणार आहे. तिचे शब्द ऐकून भाऊ आणि वहिनी अवाक झाले. दीप्ती परत आली आहे आणि येताच सगळं उघड होईल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता, कारण तिच्या येण्याची कुणीच कल्पना दिली नव्हती. दीप्तीला अचानक पाहून आधीच घाबरलेली आरोही काही क्षणातच चेहऱ्यावरील भाव बदलत म्हणाली, दीप्ती, तू असं का बोलतेस? आधी तू कधी आलीस? आम्हाला काहीच माहीत नाही. तुला हे सगळं कोणी सांगितलं? हे खोटं आहे. त्यावर दीप्ती ठामपणे म्हणाली, मग आईची अवस्था कशी झाली? त्यावेळी तू कुठे होतीस आणि आई इतकी गंभीरपणे कशी भाजली? आरोही म्हणाली, ते तर आईंच्याच हातून चुकून घडलं. हे ऐकताच दीप्तीच्या मनातला संताप उफाळून आला. तिची नजर भावाकडे वळली, जो अपराधी भावनेने मान खाली घालून बसला होता.
काही क्षण खोलीत गहन शांतता पसरली. दीप्तीच्या डोळ्यात वहिनीबद्दल तीव्र तिरस्कार दिसत होता आणि तिने मनाशी ठाम ठरवलं की आईवर झालेल्या प्रत्येक जुलमाचा हिशोब ती घेईल. ती बाहेर पडली आणि दारात जमलेल्या शेजारच्या स्त्रियांकडून चौकशी करू लागली, जेणेकरून पूर्ण सत्य कळू शकेल. वस्तीतल्या स्त्रियांनी तिला खरं खरं सांगितलं कसं भाऊ आणि वहिनी तिच्या वृद्ध आईशी अमानुष वागायचे. भावाकडून आईशी असा व्यवहार होईल अशी तिला मुळीच अपेक्षा नव्हती. दीप्ती भावाला खूप मान देत असे, पण आता तो तिच्या नजरेतून उतरला होता. जयदीप इथे साधी नोकरी करत होता, पण दीप्ती लंडनमध्ये शिक्षण घेऊन मोठी आणि संपन्न व्यावसायिका महिला बनली होती. लग्नानंतरही आईचा खर्च उचलण्याची पूर्ण जबाबदारी तिने घेतली होती. भावाची नोकरी साधी असल्याने घर चालवणं कठीण जाईल असा विचार करून ती दर महिन्याला लंडनहून आईचा खर्च पाठवत असे, जेणेकरून आई सुखी राहावी, भावावर ओझं पडू नये, उपचार नीट व्हावेत आणि कशाचीच कमतरता भासू नये. पण त्या पैशातून भावाने आणि वहिनीने स्वतःसाठी वस्तू घेतल्या. 3 महिन्यापूर्वीच दीप्तीने आईच्या खोलीत वातानुकूलर बसवण्यासाठी भावाच्या खात्यात पैसे पाठवले होते, पण त्या पैशातून वहिनीने आपल्या खोलीतच वातानुकूलक बसवून घेतला. भावाकडून अशी घाणेरडी अपेक्षा तिला कधीच वाटली नव्हती, कारण जेव्हा जेव्हा ती भावाला आईच्या तब्येतीबद्दल विचारायची तेव्हा तो सगळं ठीक आहे असंच सांगायचा. जयदीप नेहमी सांगायचा की आई पूर्णपणे ठणठणीत आहे. तो माझं दीप्तीशी फोनवर बोलणंही मुद्दाम कमी ठेवायचा. मी दीप्तीशी बोलत असताना तो आणि त्याची पत्नी समोरच उभे राहायचे आणि मला जास्त वेळ बोलू द्यायचे नाहीत. प्रत्येक वेळी दीप्तीचा फोन आला की ते दोघं तिलाच सांगायचे की आई अगदी ठीक आहे, उपचार सुरू आहेत. कधी तो म्हणायचा की आई घरी नाही, मैत्रिणींसोबत बाहेर गेली आहे, तर कधी म्हणायचा की नातेवाईकांकडे गेलेली आहे. दीप्तीने भावाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता, पण तिला हे माहीत नव्हतं की तिचाच भाऊ तिची फसवणूक करत आहे. माझ्या उपचारांसाठी पाठवलेले पैसे तो स्वतःवर आणि आपल्या पत्नीवर खर्च करत होता, माझ्यावर नाही. त्या रात्री दीप्तीला काळजीमुळे झोप लागली नव्हती आणि मी चारपाईवर पडून फक्त एवढीच प्रार्थना करत होते की माझ्या दोन्ही मुलांच्या मनात दुरावा निर्माण होऊ नये. पण तो दुरावा आधीच निर्माण झाला होता. दीप्ती खूप थकलेली होती, पण माझी अवस्था पाहून ती रडत रडतच रात्र काढत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती थेट शहरातील एका नामांकित वकिलाकडे गेली. तिने त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि वकिलाने तिचा खटला लढण्याची तयारी दर्शवली. जसजसा वेळ पुढे जात होता तसतसं नणंद आणि वहिनीतील वैर वाढतच गेलं. आरोहीने दीप्तीविरोधात कट कारस्थान रचायला सुरुवात केली. तिने तिचे कागदपत्र लपवण्याचा प्रयत्न केला. तिला घाबरवण्यासाठी गुंड पाठवले, पण दीप्तीने त्यांचा धैर्याने सामना केला. ती काही भित्र्या स्वभावाची नव्हती. तिने गुपचूप पोलिसांनाही कळवलं आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या गुंडांना अटक केली. मध्यरात्री मदतीच्या हाका ऐकून संपूर्ण वस्ती जागी झाली. मी जखमी अवस्थेत माझ्याच खोलीत पडून होते, पण सुरेखा मला सगळी माहिती देत होती. त्यामुळे दीप्ती काय करत आहे हे मला कळत होतं. आरोही मात्र थांबायला तयार नव्हती. तिने जयदीपला दीप्तीविरुद्ध भडकवायला सुरुवात केली. त्यानंतर जयदीपने आपल्या बहिणीला धमकी दिली की तिने खटला मागे घेतला नाही तर तो सगळं नातं तोडून टाकेल. पण दीप्ती अजिबात घाबरली नाही आणि त्याचं ऐकायलाही तयार नव्हती. जयदीपने तिला घराबाहेर काढण्याचीही धमकी दिली, तरीही ती डगमगली नाही. मला मात्र भीती वाटत होती की कुठे माझ्या दीप्तीच्या बाबतीत काही वाईट घडू नये, कारण जयदीपने पत्नीच्या सांगण्यावरून बहिणीशी आणि माझ्याशी पूर्णपणे बोलणं बंद केलं होतं. काही दिवसांतच घर 2 भागात विभागलं गेलं. एका भागात आम्ही आई मुलगी राहत होतो आणि दुसऱ्या भागात ते दोघं पती पत्नी. दीप्ती आणि जयदीप यांच्यात पूर्णपणे संवाद तुटला होता आणि त्यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. एका रात्री मी पलंगावर पडले होते तेव्हा दीप्ती माझ्याजवळ येऊन बसली. माझा हात धरून म्हणाली, आई, या सगळ्या भांडणाचं खरं कारण मला सांगशील का? सुरुवातीला वहिनीचं वागणं तुझ्याशी खूप चांगलं होतं. तिने कधी काही वाईट केलं नव्हतं. तेव्हा मी तिला सांगितलं की तू लंडनला गेल्यानंतरच वहिनीचं वर्तन माझ्याशी बदललं आणि दिवसेंदिवस अधिकच वाईट होत गेलं. काही दिवसात तिने माझ्या मुलाला पूर्णपणे आपल्या मुठीत घेतलं. तुला माहीत आहेच की त्यांचं प्रेमविवाह झाला होता, त्यामुळे जयदीप सहज तिच्या बोलण्यात आला. तो तिच्या प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवू लागला. पत्नीशिवाय त्याला दुसरं काहीच दिसेनासं झालं आणि हळूहळू आरोहीने माझ्या मुलावर पूर्ण ताबा मिळवला आणि काहीच दिवसात तिने माझ्या मुलाला पूर्णपणे बदलून टाकलं. हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी पुढे दीप्तीला सांगितलं, बाळा, तुझी वहिनी रोज मला नवनव्या वेदना देण्याचा प्रयत्न करायची. मी कधीच तिला उलट उत्तर दिलं नाही. उलट तिचं प्रत्येक म्हणणं मान्य केलं. घरातली सगळी कामं मीच करायचे, तरीही कळत नाही ती माझ्याशी कोणत्या जन्माचा सूड उगवत होती. दिवसेंदिवस तिचं वागणं अधिकच कठोर होत गेलं. कधी ती मला जेवणही देत नसे. एखादं काम तिच्या मनासारखं झालं नाही
तर शिवीगाळ करायची, कधी तर मला माझ्याच खोलीतून हाकलून अंगणात झोपायला लावायची आणि म्हणायची की सकाळच्या उन्हामुळे तुला लवकर जाग येईल. खोलीत झोपलीस तर उशीर होतो आणि कामं रखडतात. पण खरं सांगू तर मी रोज सकाळी लवकर उठायचे आणि सकाळी कामं वेळेत पूर्ण करायचे. तरीही मी काहीच बोलत नसे, कारण भांडणं वाढू नये असंच मला वाटायचं. अनेकदा मी जयदीपकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीच आपल्या पत्नीला काही बोलला नाही. तो शांतपणे माझं ऐकून घ्यायचा, पण तिला काही सांगायचं नाही, कारण तो तिच्यापुढे फारच घाबरत होता. आणि आरोहीलाही कुणाचाच धाक उरला नव्हता. कुणी तिला थांबवलं नाही, समजावलं नाही, म्हणून ती अधिकच निर्ढावली होती. हे सगळं सांगताना मी अक्षरशः कोसळून रडू लागले. तेव्हा दीप्ती म्हणाली, आई काळजी करू नकोस. तुझ्या प्रत्येक वेदनेचा बदला मी त्या दोघांकडून घेणार. मी तिला समजावलं, बाळा जपून राहा, काही वाईट घडू नये. पण ती सारखी म्हणत होती, आई आता तुला तुझ्या मुलाची चिंता करण्याची गरज नाही. एक दिवस तिने वहिनीला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. ती म्हणत होती की ती म्हातारी जिवंत असेपर्यंत काहीच करता येणार नाही. कागदपत्र माझ्याच ताब्यात सुरक्षित आहेत, पण प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागेल. ती हळू आवाजात बोलत होती आणि दीप्ती स्वयंपाकघराकडे जाताना ते सगळं ऐकून गेली. त्याचवेळी सुरेखाने दीप्तीला सांगितलं की तिने अनेकदा मला अन्नाच्या एका घासासाठीही तडफताना पाहिलं आहे. ती म्हणाली की तुझी वहिनी अशीच इच्छा करते की तुझी आई हळूहळू संपून जावी आणि सगळी मालमत्ता तिच्या हातात यावी. घरावर तिने आधीच ताबा मिळवला आहे, आता पुढे काय होईल ते बघ. हे ऐकून दीप्ती हादरून गेली. तिने घरी येऊन जुनी कागदपत्र शोधायला सुरुवात केली. थोड्या वेळात ती कागदपत्र सापडली, पण वाचताना तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यातील काही पाने फाडलेली होती. तेव्हाच तिला सगळा डाव समजला. ते दोघं पती पत्नी मालमत्ता मिळवण्यासाठीच हे सगळं करत होते. जेव्हा तिने त्या फाटलेल्या कागदपत्रांबद्दल मला सांगितलं, तेव्हा मी तिला कबूल केलं की मी अनेकदा जयदीपला बोलताना ऐकलं आहे की आई गेल्यावरच सगळं आपल्या ताब्यात येईल. बाळा, मला भीती वाटते की एखाद्या दिवशी ते मला गळा दाबून संपवतील की काय. हे सांगताना मी थरथरत रडू लागले. खरं समजल्यावर मला माझ्याच मुलाची भीती वाटू लागली होती, कारण तो पत्नीच्या संगतीने लालसेत इतका आंधळा झाला होता की त्याला स्वतःची आई सुद्धा दिसेनाशी झाली होती आणि त्याची स्वतःच्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेली बहीण सुद्धा. माझ्या मुलाच्या डोळ्यांवर लालसेचं आंधळं आवरण चढलं होतं. आता माझ्या आणि दीप्तीच्या मनात धोक्याची घंटा सतत वाजू लागली होती, कारण काही दिवसांपासून जयदीप आणि त्याची पत्नी अतिशय शांत होते. त्यांची ही शांतता एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल देत होती. जणू काही भयंकर कट रचला जात होता. खरं सांगायचं तर माझा मुलगा मूळचा वाईट नव्हता. मी त्याला नेहमीच चांगले संस्कार दिले होते, पण आरोहीच्या सहवासात आल्यानंतर तो चुकीच्या मार्गावर गेला. वाईट लोकांशी उठबस सुरू झाली. आरोही त्याच्यासोबत महाविद्यालयात शिकत होती आणि ती त्याची जिवलग मैत्रीणही होती. एकदा मित्रांसोबत नशेत असताना त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं त्यांच्यावरचं कर्ज वाढत गेलं. त्याने आरोहीशी प्रेमविवाह केला होता. आम्ही मध्यमवर्गीय होतो, पण त्याने श्रीमंत घरातली मुलगी निवडली, जेणेकरून आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये. पण जिच्याशी त्याने लग्न केलं ती स्वभावाने अतिशय कपटी आणि स्वार्थी निघाली. काहीच दिवसात तिने माझ्या मुलावरच नाही तर संपूर्ण घरावर ताबा मिळवला. ते दोघं पती-पत्नी धनलालसेचे गुलाम होते. आरोही आधीपासूनच श्रीमंत घराण्यातील होती, तरीही अधिक संपत्तीच्या हव्यासाने ती पूर्णपणे आंधळी झाली होती. माझं घर, माझ्या पतीची जमापुंजी आणि दीप्ती लंडनहून माझ्यासाठी पाठवत असलेले पैसे, हे सगळं शक्य तितक्या लवकर त्यांच्या हातात यावं अशीच त्यांची इच्छा होती. म्हणूनच तिने माझ्याशी वागणं बदललं. दीप्ती घरात असताना तिने जबरदस्तीने माझ्याशी चांगलं वागण्याचं नाटक केलं, पण दीप्ती लंडनला गेल्यानंतर तिने आपली खरी रूपं दाखवायला सुरुवात केली आणि माझ्यावर छळ सुरू केला, जेणेकरून मी लवकरात लवकर संपून जावं आणि सगळं त्यांच्या ताब्यात यावं. हे सगळं जेव्हा दीप्तीला कळलं तेव्हा ती अक्षरशः हादरून गेली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा निरागस वाटणारा भाऊ इतका स्वार्थी आणि निर्दयी असू शकतो. तिने त्याच रात्री जयदीपला बोलावून थेट बोलायचं ठरवलं. ती त्याला ठामपणे म्हणाली की तुम्ही आईला संपवायचा विचार करत असाल तर ते मी कधीच होऊ देणार नाही आणि तिची संपत्तीही तुमच्या हवाली होणार नाही. तेव्हा जयदीप थंडपणे म्हणाला की आई, आमच्या वाटेत अडथळा आहे, म्हणून आम्हाला तिच्यापासून मुक्त व्हायचं आहे. दीप्तीने त्याला समजावलं की तुमच्याकडे जे काही आहे ते सगळं आईच्या कष्टातून उभं राहिलेलं आहे आणि आज तुम्हीच तिला मारायचं ठरवत आहात, याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की उद्या तुमचीच मुलं जर तुमच्यासारखी वागली आणि तुम्हाला संपवायचा विचार केला तेव्हा आईवडिलांच्या वेदना काय असतात
हे तुम्हाला कळेल. पण बहिणीच्या शब्दांचा जयदीपवर काहीच परिणाम झाला नाही, कारण संपत्तीच्या हव्यासाने तो पूर्णपणे अंधळा झाला होता. त्याला फक्त स्वतःचं आयुष्य सुखात कसं राहील याचाच विचार होता. इतर कोणाचं दुःख, वेदना किंवा नात्याची किंमत त्याच्यासाठी उरली नव्हती. आणि त्याची पत्नीही प्रत्येक पावलावर त्याला साथ देत होती. ते दोघेही एकत्र उभे होते. स्वतःच्या लालसेसाठी त्यांनी चांगलं वाईट ओळखायची शुद्धच गमावली होती. भाऊ बहिणीचं बोलणं सुरू असतानाच दाराआड लपलेली माझी सून समोर आली. ती निर्धास्तपणे हसत होती, कारण तिला कुठल्याच गोष्टीची भीती उरली नव्हती. तिने दीप्तीला टोमणा मारत म्हटलं की तू लंडनहून आली आहेस, तुझ्या संसाराकडे लक्ष दे. तुला गरिबी म्हणजे काय हे कळणारच नाही. खरं तर तिलाही आयुष्यात कशाची कमतरता भासलेली नव्हती, तरीही ती वारंवार गरिबीचा उल्लेख करत होती. त्या रात्री जयदीपने पत्नीच्या साथीने एक डाव आखला. त्यांनी मला आणि दीप्तीला एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आम्ही घाबरून लंडनला निघून जावं आणि त्यांच्या वाटेतला अडथळा दूर व्हावा. पण हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. दीप्ती व्यवसायात यशस्वी, सुशिक्षित होती आणि परिस्थिती कशी हाताळायची हे तिला माहीत होतं. सत्य एक दिवस सर्वांसमोर येणारच याची तिला खात्री होती, कारण भाऊ बहिणीचे हेतू तिला अतिशय धोकादायक वाटत होते. तरीही तिने एक पाऊलही मागे न घेण्याचा निर्धार केला. तिने वकिलाच्या मदतीने पोलिसांना ही माहिती देऊन ठेवली, जेणेकरून गरज पडल्यास सर्व काही आधीच नोंदलेलं असेल. तिने मला धीर दिला आणि सांगितलं की सगळं नीट सांभाळेल, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तिच्या शब्दांनी माझी चिंता थोडी कमी झाली, कारण या कठीण काळात माझ्याकडे तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. सून मला संपवण्यावर उतारू होती आणि मुलगाही पूर्णपणे तिच्या बाजूने उभा होता, कारण लालसेने त्याच्या डोळ्यांवर आंधळं आवरण चढवलं होतं. प्रत्यक्षात ते दोघे परदेशात जाऊन राहायचं ठरवत होते, पण पुरेसे पैसे नव्हते आणि मला मागे ठेवणंही त्यांना शक्य नव्हतं, कारण भारतात माझा कोणी आधार नव्हता. म्हणून त्यांनी मला दूर करण्याचा मार्ग निवडला, जेणेकरून सर्व काही सहज त्यांच्या ताब्यात येईल. माझ्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता विकून परदेशात स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी माझ्याशी अमानुष वागणूक सुरू केली, जेणेकरून उपचाराअभावी मी लवकर संपून जावं आणि त्यांचा मार्ग मोकळा व्हावा. स्वतःच्या भविष्यासाठी त्यांनी चुकीचा मार्ग निवडला होता आणि विचार न करता त्यावर पुढे चालत होते. कुणाचा ऐकण्याची त्यांची तयारी नव्हती. काही दिवसातच न्यायालयात पहिली सुनावणी लागली, तरीही त्यांना काहीच फरक पडला नाही, कारण त्यांनी आधीच सर्व तयारी केली होती आणि नामांकित वकील नेमला होता. दोन्ही बाजूंचे वकील समर्थ होते. न्यायालयाची दालन गर्दीने भरलेली होती. रुग्णवाहिकेतून मला देखील साक्षीसाठी आणण्यात आलं. माझं संपूर्ण शरीर पट्ट्याने झाकलेलं होतं, कारण गंभीर भाजल्यामुळे जखमा अजून भरून येत होत्या. न्यायाधीश आपल्या आसनावर बसले होते. जसा खटला सुरू झाला तसा जयदीप आणि आरोहीकडून नेमलेल्या वकिलाने युक्तिवाद सुरू केला. त्याचं म्हणणं होतं की हे सगळं खोटं आहे. त्याच्या पक्षकारांवर आरोप लादले जात आहेत आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रेया यांच्यावर गरम पाणी पाडणं हा केवळ अपघात होता, कुठलाही कट नव्हता, असं तो ठामपणे सांगत होता. त्याचं बोलणं संपताच आमच्याकडील वकील पुढे आले आणि त्यांनी शेजारीन सुरेखाला न्यायालयात बोलवण्याची विनंती केली. ज्या क्षणी जयदीप आणि आरोहीची नजर सुरेखावर पडली, त्या क्षणी दोघांचाही चेहरा फिकट पडला, कारण सुरेखा त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी इतकं पुढे जाईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. सुरेखा थोडी घाबरलेली होती, पण दीप्तीने तिचा हात घट्ट धरून तिला धीर दिला. सुरेखा साक्षीदारांच्या चौकटीत उभी राहिली आणि तिने जे काही पाहिलं होतं ते सगळं प्रामाणिकपणे सांगितलं. तिने स्पष्टपणे सांगितलं की तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की जयदीपची पत्नी आरोहीने जाणीवपूर्वक श्रेयावर उकळतं पाणी ओतलं होतं, जेणेकरून ती गंभीर जखमी होईल. हे ऐकताच आरोहीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, कारण तिला वाटलं होतं की तिच्या कृत्याची कुणालाही माहिती होणार नाही. आमच्या वकिलांनी लगेचच रुग्णालयाचे वैद्यकीय अहवाल न्यायाधीशांसमोर सादर केले, ज्यामुळे सगळं स्पष्ट झालं. सुरेखाच्या साक्षीमुळे न्यायाधीशांच्या नजरेत कठोरपणा आला. त्यानंतर वकिलांमध्ये प्रश्नोत्तराची लांबलचक प्रक्रिया सुरू झाली. कधी आवाज चढायचे, कधी खाली जायचे, कारण कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. पुढे वकिलांनी ती कागदपत्रही सादर केली, ज्यातील काही पाने गायब होती, जेणेकरून हे सिद्ध करता येईल की माझा मुलगा सुनेने जबरदस्तीने माझ्या मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. नोंदणी कार्यालयातील अधिकृत कागदपत्रही न्यायालयात सादर करण्यात आली, ज्यातून स्पष्ट होत होतं की अर्ध्याहून अधिक मालमत्ता माझ्याच नावावर होती. आमची आर्थिक परिस्थिती साधी असली तरी माझ्या पतीकडून मला मिळालेल्या जमिनी माझ्याच नावावर नोंदलेल्या होत्या.
न्यायालयात उपस्थित लोक एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण केवळ संपत्तीच्या लोभापोटी एखादा मुलगा आपल्या आईशी इतकं क्रूर वागू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. बहुतेक पुरावे माझ्या बाजूने जात असल्याचं पाहून वेळ जसा पुढे सरकत गेला तसतसं आरोहीच्या चेहऱ्यावरची आशा मावळत गेली. जयदीपने अनेकदा खोटं बोलून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. एकदा तर त्याने माझ्यावरच आरोप केला की मी मानसिक अस्थिर आहे, पण त्याचं एकही म्हणणं सिद्ध होऊ शकलं नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी त्याचं ऐकून घेण्यास नकार दिला. काही क्षण न्यायालयात पूर्ण शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. न्यायाधीशही गंभीर मुद्रेने बसले होते. अखेर निकाल जाहीर झाला. न्यायाधीशांनी सांगितलं की आरोपींनी एका चुकीनंतर दुसरी गंभीर चूक केली आहे. हा निर्णय ऐकताच न्यायालयात एकच खळबळ उडाली. काही चेहऱ्यांवर समाधान दिसत होतं, तर काहींचे चेहरे फिके पडले होते. जे लोक माझ्या बाजूने होते त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. जयदीप थरथरत माझ्याकडे पाहू लागला, जणू आता माफी मागून शिक्षा टाळता येईल. पण वेळ निघून गेली होती. न्यायालयाच्या निर्णयाने दोघांनाही कायद्याच्या कचाट्यात अडकवलं होतं. आरोहीला कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर जयदीपवर न्यायालयाने कठोर आदेश लागू केले. थोड्याच वेळात पोलीस अधिकारी पुढे आले आणि त्या दोघांच्या हातात बेड्या घातल्या. माझी सून किंचाळू लागली, धमक्या देऊ लागली, पण तिच्या ओरडण्याचा आणि धमक्यांचा कुणावरही काही परिणाम झाला नाही. पोलिसांनी माझ्या मुलाला घेऊन जायला सुरुवात केली तेव्हा तो रडू लागला आणि जोरजोरात हाक मारू लागला, आई मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मला वाचव, मला तुरुंगात जायचं नाही. तो रडत होता आणि माझी सूनही रडत होती. पण त्या क्षणी मी माझं मन कठोर केलं आणि मुलाचं एकही शब्द ऐकून घेतला नाही, कारण त्याला माफ करण्याची माझी तयारी नव्हती. शरीरावरच्या जखमा एक दिवस भरून येतील, पण आत्म्यावरच्या जखमा कधीच भरत नाहीत. मुलाची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी चेहरा दुसरीकडे वळवला. मी त्याला कधीच माफ करू शकत नव्हते. मी दोन्ही मुलांना पतीशिवाय वाढवलं होतं. सर्वाधिक लाड मी मुलाचेच केले होते. माझ्या मुलीला शिक्षणाची प्रचंड आवड होती, म्हणून माझ्या कष्टाच्या कमाईतून मी तिला शिकवलं. मोठी झाल्यावर तिने मला सांगितलं की तिला लंडनला शिकायला जायचं आहे, पण माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझ्या पतीच्या जमिनी मी कधीच विकायचं ठरवलं नव्हतं. मात्र एक जमीन विकून मी मुलीचं स्वप्न पूर्ण केलं आणि तिला लंडनला पाठवलं. माझ्याकडे घर बांधून भाड्याने देण्याचा पर्याय होता, पण मला पतीच्या आठवणी जपायच्या होत्या. तरीही मुलीच्या हट्टापुढे आणि तिच्या भविष्याच्या विचारापुढे मी नमले. लंडनला गेल्यावर तिने कळवलं की तिचं लग्न झालं आहे, शिक्षण पूर्ण झालं आहे आणि ती आयुष्यात पुढे गेली आहे. मला तिच्याबद्दल कधीही राग नव्हता. ती यशस्वी झाली तेव्हा मला अभिमान वाटला आणि सर्वात जास्त आनंद तेव्हा झाला जेव्हा तिने एकटीने उभं राहून मला न्याय मिळवून दिला आणि भाऊ बहिणीला त्यांच्या कृत्यांची शिक्षा मिळवून दिली. न्यायालयाबाहेर पडताना मी मुलाला एवढंच म्हणाले की कदाचित एक दिवस मी तुला माफ करीन, पण परमेश्वर तुला माफ करणार नाही. असा मुलगा मला मिळालाच नसता तर बरं झालं असतं. निकालामुळे मला समाधान मिळालं. जरी मला माहीत होतं की आता मी कधीच मुलाला भेटणार नाही, तरीही मन शांत होतं, कारण माझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपल्या होत्या. माझी मुलगी माझ्यासोबत होती. तिने मला सांगितलं की ती मला लंडनला आपल्या घरी घेऊन जाणार आहे, कारण तिचा पती तिला वारंवार बोलावत होता आणि म्हणत होता की आईला इथे घेऊन ये, तिच्या आयुष्याची नवी सुरुवात इथे होईल आणि आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ. मी अजून जावयाला पाहिलं नव्हतं, पण मुलीने सांगितलं होतं की तो फार चांगला माणूस आहे, म्हणून त्याला भेटण्यासाठी मी उत्सुक होते. एवढ्या मोठ्या संकटानंतर मी मुलीसोबत लंडनला जाण्यास तयार झाले, कारण इथे माझा आधार उरला नव्हता. पतीच्या जमिनी त्यांच्या आठवणी म्हणून मी जपल्या होत्या आणि त्या सर्व मी मुलीच्या नावावर केल्या. काही दिवसांनी मी मुलीसोबत लंडनला गेले. विमानतळावर देश सोडताना डोळ्यात पाणी आलं, पण इथे राहून जुन्या वेदना आठवायच्या नव्हत्या. लंडनमध्ये पाऊल ठेवताच थंड हवेने माझं स्वागत केलं आणि मला पहिल्यांदाच दिलासा मिळाला. धन्यवाद.